दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेळोवाकडे बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गाय करणार नाही पक्क. माणिकराव कोकाटे यांच्या या विधानामुळे येत्या काळात भुजबळ आणि कोकाटे यांच्यातील संघर्षाचे स्पष्ट संकेत मिळतायत. भुजबळांना मंत्री करू नका अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी अजित पवार यांच्याकडे लावून धरली होती. अजित पवार यांनी देखील आमदारांचं म्हणणं ऐकलं आणि भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झालेत. भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. ते उघडपणे दादा आणि मंडळींवर आगपाखड करताना पाहायला मिळतायत. मात्र भुजबळांच्या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना ठणकावलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कुणी टीका केली तर ती सहन करणार नाही, मग तो आमच्या पक्षातला असो की विरोधी पक्षातला. अजित पवारांविरोधात कदापि गय केली जाणार नाही, असा टोलाच राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना लगावलाय. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भुजबळांनी नाराज होण्याचं कारण नाही. इतक्या दिवसांपासून ते मंत्री होते. आम्ही कधी नाराजी दर्शवली नाही. मी देखील 5 वेळा आमदार झालो. मला त्यावेळी कुठे मंत्रिपद होतं? त्यावेळी भुजबळ मंत्री झाले, पण आम्ही त्यात कधी हस्तक्षेप केला नाही, कधी दुःखही व्यक्त केलं नाही. मला पक्षानं संधी दिलीये, मग भुजबळ यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? असं सडेतोड उत्तर कोकाटे यांनी यावेळी दिलंय. प्रत्येक आमदाराला मंत्रिमंडळामध्ये समावेश करणं शक्य नसतं. संख्या मर्यादित आहे. काहींना मागच्या काळात संधी मिळाली, काहींना आता मिळाली. एकच व्यक्तीला सारखी संधी मिळाली तर बाकीच्यांना कधी मिळेल? तेव्हा भुजबळ आता जरा दम धरा, असा सल्ला कोकाटे यांनी भुजबळांना दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.